लहानपणापासून गावात राहिल्यामुळे ना चुलीमधले सगळे पदार्थ मला खूप आवडतात. त्याच्यातला म्हणजे भरीतलं वांग्याचं भरीत असो किंवा भेंडीचं भरीत असो, टोमॅटोचं भरीत असो, कोणतंही भरीत चुलीमध्ये टाकल्यानंतर कोणताही पदार्थ असो एकदम टेस्टी आणि चविष्ट होतो. त्या भरितामधलेच एक टोमॅटोचं भरीत आहे, ते म्हणजे कच्च्या टोमॅटोचं भरीत. इतकं टेस्टी लागतं ना खायला, मला तर खूप आवडतं आणि माझी आजी बनवते खूप छान टोमॅटोचं भरीत. तर तिच्या हातचं तर मला बनवता नाही येणार, पण मला बाजारात आज मी गेले होते तर मला कच्चे टोमॅटो भेटले, तर मी म्हटलं चला ह्याचं भरीत बनवूया. आपल्याकडं आता चूल तर नाही आहे, तर अशाच प्रकारे गॅसवर मी भाजून घेते म्हटलं. पण ना चुलीमध्ये जसे छान असे भाजले जातात विस्तवावर, तसे गॅसवर नाही भाजत. मला खूप जास्त वेळ भाजावं लागलं ह्या वांग्याला. जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल ना, चुलीमध्ये भाजा, जास्त विस्तव असेल ना त्याच्यामध्ये टाकून, इतके छान भाजतात ना आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे मी घेतलेले होते 3 टोमॅटो आणि एक लसणाचा गड्डा. ते तिन्ही भाजून घेतलेले आहेत. लसूण सोलून घेऊन मिरची आणि लसूण मिक्सरला लावला. तोपर्यंत इकडे आपले टोमॅटोसुद्धा छान भाजले होते. पाहू शकता किती काळे काळे झालेले आहेत आणि इतके काळे केल्यानंतर नरम पडलेले आहेत ते. त्याच्यानंतर ते टोमॅटो वाटून घ्यायचे खलबत्त्यात किंवा मिक्सरला तुम्ही फिरवूनसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर इथे मी ना पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी टाकायची आपल्याला आणि दोन्हीसुद्धा तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 कांदे मी मोठ्या साईजचे घेतले होते, ते बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ते कांदा अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये. जर आपण हे कांदा ना पूर्ण असं लाल लाल होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. लवकर याला का आपल्याला काढायचं नाही आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवा, म्हणजे छान असं परतेल आणि एकदम छान असं कढेलसुद्धा कांदा. तर पाहू शकताय कांदा छान नरम पडलेला आहे आणि छान कडलेलासुद्धा आहे. आता इथे आपण मिक्सरला लसूण आणि जे मिरची वाटून घेतली होती ते मी आता इथे टाकून घेणार आहे, कारण कांदा छान असा परतला गेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे कांद्याला. आता आपल्याला हे वाटण टाकायचं आहे आणि 2 मिनटं हे वाटणसुद्धा छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. पाहू शकताय वाटण मी छान 2 मिनटं टाकून छान परतवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्ही लाल तिखट टाकू शकता, पण तुम्ही हिरवी मिरची टाका. हिरवी मिरचीने खूप छान टेस्ट येते. त्याच्यानंतर मी ते खलबत्त्यात कुटून घेतलं होतं टोमॅटो, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता इथे भरपूर सारा मी इथे कोथिंबीर टाकणार आहे. कांद्याची पातसुद्धा टाकू शकता तुम्ही असेल तर, त्याच्याने खूप छान लागतं. त्याच्यानंतर धना पावडर टाकून घेतला आहे. जास्त काही मसाले आपल्याला टाकायचे नाही आहेत, फक्त धना पावडर टाकलेला आहे मी. त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. तर पाहू शकताय मस्त असं मिक्स केलेलं आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेलं आहे. अजून मिक्स करून घेऊयात आपण. आणि पाहू शकताय तुम्ही किती मस्त अशी आपली भरताची रेसिपी एकदम छान झाली आहे. तोंडाला पाणी सुटते माझ्या. लवकरात लवकर भाकर आणि भरीत खाल्लंच पाहिजे. इतकं टेस्टी झालं होतं ना, तुम्ही नक्की ट्राय करा. जर काही सुचत नसेल किंवा बाजारात तुम्हाला कच्चे टोमॅटो भेटले असतील तर नक्की एकदा ट्राय करून पहा. ही रेसिपी खूप टेस्टी लागते. आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तर हे भरीत ना तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतं. तर नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर माझ्या कमेंट बॉक्समध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका. तर प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा आणि तुमच्या फ्रेंडलासुद्धा माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.